जनता दरबार आयोजित केलेला होता। हा उपक्रम आमदार साहेब सातत्याने चालवत आहे, परंतु येत्या काही काळामध्ये या विभागामार्फत शिक्षण अधिकारी कार्यालय असू द्या किंवा उपसंचालक कार्यालय असू द्या, अद्यापपर्यंत एकही कोणत्याही प्रकारचे काम हे अधिकारी मार्गी लावत नाही। ही एसआयटी चालू आहे, जे भ्रष्ट अधिकारी होते त्यांच्यावर एसआयटी चालू आहे। यासाठी जबाबदार यांना नाशिक जिल्ह्याचे शिक्षक असेल किंवा विभागातील कोणताही शिक्षक त्यासाठी जबाबदार नाही। जाणून बुजून एसआयटीच्या नावाखाली सर्वच अधिकारी काम बंद करताय, एकही फाईल मार्गी लावत नाही, ना मेडिकल बिल मार्गी लागत, ना मान्यता लागत, ना कोणत्याही प्रकारचा ड्राफ्ट टाकल्या जात। ठीक आहे, अधिकारी म्हणताय की आम्ही शालार्थाचे पत्र जवळपास 4000 पेक्षा जास्त शिक्षकांना शालार्थाचे पत्र मिळालेले। मग सगळे आमचे ज्यांना शालार्थाचे पत्र मिळाले म्हणजे ते सगळे चोर आहे का, लबाड आहे का? तर नाही। काय त्रुटी असेल ह्या त्रुटी ह्या विभागाने दिल्या गेल्या पाहिजे होत्या, परंतु अद्याप ह्या विभागाने कोणत्याही शिक्षकांना कोणत्या त्रुटी बाकी आहेत, कोणत्या प्रकारचे कागदपत्र अपूर्ण आहेत हे कळवलं नाही। या विभागांमध्ये चहापेक्षा किटली गरम ज्याप्रमाणे असतं त्या पद्धतीने हे जे लिपिक असतात, हे लिपिकांचा भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात चालू आहे। प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक कामासाठी पैसे द्यावे लागतात, नाही तर वेटीस धरल्या जातं। ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठेतरी थांबली पाहिजे। प्रत्येक शिक्षकाचा प्रश्न या विभागातील शिक्षकाचा मार्गी लागला पाहिजे, यासाठी आमदार महोदय हे कधी कटिबद्ध आहेत, परंतु अधिकारी हे एसआयटीच्या नावाखाली पूर्णपणे काम बंद केलेलं आहे। उपसंचालकांनी चार्ज घेतल्यापासून एकही मान्यता केलेली नाही।